नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी विज्ञान भाग 1चं दुसरं प्रकरण मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण। यावर आपण अगोदर चर्चा केलेली आहे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मूलद्रव्यांचे वर्गीकरण या संदर्भात चर्चा केली। डोबेरायनरची त्रिके आपण पाहिलेली आहेत, त्याचबरोबर न्यूलँड्सची अष्टकेही पाहिली आणि त्यानंतर आपण मेंडेलिव्हची आवर्त सारणी यावरती सुद्धा या अगोदरच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे। त्याचबरोबर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण आणि मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे दोष यांवर सुद्धा चर्चा केले। आज आपण त्या पुढच्या टप्प्यामध्ये जाऊयात। आधुनिक आवर्ती नियम किंवा आधुनिक आवर्त सारणी यावरती आज आपल्याला चर्चा करायची आहे। ओके, तर जाऊयात आपण आता पुढच्या मुद्द्याकडे की आधुनिक आवर्ती नियम म्हणजे काय यावरती आपण आज चर्चा करूयात आणि इथून पुढचा पाठ जो आहे तो सुरू करूयात। ओके, तर या अगोदरची जी व्हिडिओ आहे या अगोदरच्या भागाची तिची लिंक मी या व्हिडिओच्या खाली तुमच्यासोबत शेअर करणार आहे, शेअर केलेली आहे। तुम्ही त्या लिंकवर जाऊन पाहू शकता। ओके, आता मेंडेलिव्हने बघा, मेंडेलिव्हने आवर्त सारणी मांडली तेव्हा विज्ञान जगताला अणूच्या अंतरंगाविषयी माहिती नव्हती। इलेक्ट्रॉनचा शोध लागल्यावर अणूमधील इलेक्ट्रॉनची संख्या व अणुअंक यांच्यातील संबंधाचा वेध वैज्ञानिक घेऊ लागले। मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत अणुअंक हा केवळ मूलद्रव्यांचा क्रमदर्शकांक होता। बघा, ज्यावेळेस मेंडेलिव्ह नावाचा जो आपला शास्त्रज्ञ आहे त्यांनी खूप मोठं काम केलं, मोठी अशी आवर्त सारणी तयार केली होती। सर्वात पहिला शास्त्रज्ञ होता की ज्याने आवर्त सारणी तयार केली। आणि त्याच्या वेळेस मेंडेलिव्हच्या वेळेस काय होतं माहिती आहे का, की अणूच्या अंतरंगाविषयी कोणालाच माहिती नव्हती, जास्त एवढी माहिती नव्हती। इलेक्ट्रॉनचा शोध पण तेव्हा लागला नव्हता, परंतु नंतर इलेक्ट्रॉनचा शोध लागला आणि तो लागल्यानंतर इलेक्ट्रॉनची संख्या व अणुअंक यांच्यातील संबंध जो आहे त्याचा वेध घेऊ लागले शास्त्रज्ञ। ओके, आणि मग पुढे जर आपण पाहिलं आजच्या तारखेला 1913 मध्ये इंग्लिश वैज्ञानिक हेनरी मोझले हा जो आहे ना, त्याने काय केलं, एक्स-रे नलिका वापरून केलेल्या प्रयोगाने असं दाखवून दिलं होतं की मूलद्रव्यांचा अणुअंक म्हणजे त्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकावरील धनप्रभार किंवा प्रोटॉनची संख्या। आलं का लक्षात? म्हणजे अणुअंक म्हणजे काय, कुठल्याही मूलद्रव्याचा अणुअंक म्हणजे त्या मूलद्रव्याच्या आतमध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या। आता तुम्ही कुठलंही मूलद्रव्य घ्या, मूलद्रव्याच्या अणूमध्ये 3 महत्त्वाचे भाग असतात। एक काय असतो बाबा, प्रोटॉन असतो, दुसरा न्यूट्रॉन असतो आणि तिसरा इलेक्ट्रॉन असतो। प्रोटॉन जो आहे आपल्याकडे, जो प्रोटॉन असतो ना मित्रांनो, त्या प्रोटॉनवरती नेहमी धनप्रभार असतो, इलेक्ट्रॉनवर नेहमी ऋण प्रभार असतो आणि न्यूट्रॉनवर कुठल्याही प्रकारचा प्रभार आपल्याला असलेला दिसून येत नाही। एक लक्षात घ्या, जेवढी प्रोटॉनची संख्या कुठल्याही अणूमध्ये, कुठल्याही मूलद्रव्याच्या अणूमध्ये जेवढी प्रोटॉनची संख्या असणार आहे तेवढीच त्याच्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉनची संख्या, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या ही सारखी असते। समजा हायड्रोजनचा अणू आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या, प्रोटॉनची संख्या 1 आहे, तर इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा 1च असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि अणुअंक म्हणजे काय की मध्ये असणाऱ्या, त्या अणूच्या केंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या म्हणजेच अणुअंक किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच अणुअंक असतो असं आपण सांगू शकतो। ओके, आता पुढे जाऊयात। म्हणून काय म्हटलं गेलं इथं की मूलद्रव्याचे आवर्ती गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवर्ती फल असते। मेंडेलिव्हने काय सांगितलं, अणुअंकाच्या ऐवजी अणुवस्तुमानांकावर काम केलं। मेंडेलिव्ह असू द्या, डोबेरायनर असू द्या किंवा न्यूलँड्स असू द्या, ह्या 3 शास्त्रज्ञांनी अगोदर 3 वेगवेगळे नियम मांडले बरं का। डोबेरायनरने त्रिकांचा नियम मांडला, न्यूलँड्सनी अष्टकांचा नियम मांडला आणि त्यानंतर मेंडेलिव्हने आधुनिक आवर्त सारणी तयार केली त्याची। पण तिघांनी कशावर काम केलं होतं, अणुवस्तुमानावर काम केलं होतं। कशावरती, अणुवस्तुमानावर काम केलं होतं, अणुवस्तुमान। ओके, अणुवस्तुमान हा कुठल्याही मूलद्रव्याचा मूलभूत घटक आहे असं मानून काम केलं होतं, पण अणुवस्तुमान नाही, तर अणुअंक हा मूलभूत गुणधर्म आहे कुठल्याही मूलद्रव्याचा। ओके, हे इथे स्पष्ट केलं होतं हेनरी मोझले यानं। ओके, मग आता पुढं काय झालं बघूयात आपण। पुढे आता आधुनिक आवर्त सारणीच्या दृष्टीने जर विचार केला, आधुनिक आवर्त सारणी म्हणजे आवर्त सारणीचे दीर्घरूप, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात मॉडर्न पिरियडिक टेबल ऑफ लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल। बघा, मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केली। अणुअंक जो आहे त्याच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्याचे जे वर्गीकरण मिळते त्यालाच आपण काय म्हणतो, त्याच वर्गीकरणाला आपण म्हणतो आधुनिक आवर्त सारणी म्हणतो। ओके, अणुअंक आधारभूत धरून केलेल्या आधुनिक आवर्त सारणीमुळे मूलद्रव्यांच्या गुणधर्मांचे भाकीत अचूकपणे करता येते। ओके, आधुनिक आवर्त सारणीलाच आवर्त सारणीचे दीर्घरूप असे म्हटले जाते। त्यामुळे पुढे काय झालं बघा, त्यामुळे इथे लक्षात येतं आपल्या की आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी
त्यांच्या अणुअंकानुसार केलेली आहे. कशानुसार केले? अणुअंकामध्ये. मेंडेलिव्हनी अणुवस्तुमानांकानुसार केली होती आणि या आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी अणुअंकानुसार केली जाते. त्यामुळे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील बऱ्याच त्रुटी या आवर्त सारणीत नाहीशा झालेल्या दिसतात. मात्र हायड्रोजनच्या स्थानाविषयी संदेह अजूनसुद्धा आहे. ओके, आता हायड्रोजनला कुठं स्थान द्यायचं या संदर्भातला संदेह, या संदर्भातला प्रश्न मेंडेलिव्हला सुद्धा पडला होता आणि तसाच प्रश्न या ठिकाणी येथे मोजलेला सुद्धा पडला. ओके, आधुनिक आवर्त सारणी तयार करताना मागील इयत्तामध्ये आपण पाहिले आहे की अणूमधील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती असलेल्या कवचामध्ये ज्या प्रकारे वितरित केलेले असतात ते इलेक्ट्रॉन स्वरूपण त्यांच्या एकूण संख्येवरून ठरते. अणूमधील इलेक्ट्रॉनची एकूण संख्या अणूइतकीच असते. ही अणूइतकी असते, म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे ती अणुअंका इतकी असते. अणूमध्ये जितके इलेक्ट्रॉन आहेत ती संख्या अणुअंका इतकी असते. मूलद्रव्याचा अणुअंक व त्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण याच्यातील संबंध आवर्त सारणीमध्ये स्पष्ट दिसतो. तो कसा आता मी तुम्हाला सांगतो. हे बघा मित्रांनो, एक असं माझ्याकडे एक मूलद्रव्य आहे, बरोबर. त्या मूलद्रव्याचा अणू आहे. त्या अणूच्या आतमध्ये काय असणार? प्रोटॉन. जेवढी प्रोटॉनची संख्या तेवढीच इलेक्ट्रॉनची. आता ही आवर्तनं आहेत. ओके, ही समजा 3 आवर्तनं आहेत. आता या आवर्तनामध्ये काय असतं मित्रांनो? या आवर्तनाच्या भोवती इलेक्ट्रॉन फिरत असतात. आता याच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात जास्तीत जास्त. दुसऱ्या कक्षेमध्ये 8 असतात. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन असतात आणि तिसऱ्या कक्षेमध्ये पण जास्तीत जास्त 8 असतात. मग समजा मी इथं तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन ठेवला. आता याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय बाबा? पहिल्या कक्षेत 2 म्हणून 2 लिहिलं, दुसऱ्या कक्षेत 8 म्हणून 8 लिहिलं आणि तिसऱ्या कक्षेत 1 म्हणून 1 लिहिलं. हे झालं इलेक्ट्रॉन स्वरूपण. ओके, अशा प्रकारे इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण दाखवतो, मागच्या वर्षी बघितले. आता याची संयुजा काय? संयुजा म्हणजे काय? शेवटच्या कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्यावरून संयुजा दर्शवली जाते. आता याच्या शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहे बाबा? एकच इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे याची संयुजा काय झाली? 1. म्हणजे हा काय करणार? हे बघा, ज्यावेळेस रासायनिक अभिक्रिया होते त्यावेळेस काय होतं? 2 अणूंमध्ये किंवा 2 मूलद्रव्यांमध्ये ज्यावेळेस रासायनिक अभिक्रिया होते म्हणजे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते. इलेक्ट्रॉनची देण्याची क्षमता किंवा घेण्याची क्षमता असते, तिला संयुजा म्हणतात. आता याची संयुजा काय झाली? 1 झाली, कारण हा 1 इलेक्ट्रॉन देऊ शकतो. ओके, कारण 1 इलेक्ट्रॉन देऊ शकतो म्हणून त्याची संयुजा 1. पण समजा शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असते तर याने 2 इलेक्ट्रॉन दिले असते, मग याची संयुजा 2 झाली असते. शेवटच्या कक्षेत 3 इलेक्ट्रॉन असते तर संयुजा 3 झाली असते. 4 असते तर 4 झाली असते. पण 5 इलेक्ट्रॉन असते शेवटच्या कक्षेत, तर आता याला 5 देणं सोपं आहे का? नाही आहे. त्याच्यापेक्षा हा काय करू शकतो? दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या मूलद्रव्याकडून हा 3 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. बघा, 1 2 3 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. म्हणजे याने 3 इलेक्ट्रॉन जर घेतले तर याची शेवटची कक्षा पूर्ण होणार, म्हणजे संतृप्त होणार. म्हणजे याची संयुजा 3 आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे शेवटच्या कक्षेत जर 5 इलेक्ट्रॉन असेल तर संयुजा 3 असते, कारण त्याला इलेक्ट्रॉन घेणं सोपं असतं. कुठल्याही रासायनिक अभिक्रियेत तो 5 देऊ शकत नाही, म्हणून संयुजा 3 असेल. शेवटच्या कक्षेत जर कमी इलेक्ट्रॉन असेल ती त्याची संयुजा असू शकते, पण जास्त इलेक्ट्रॉन असतील तर इथं 3 असू शकते. किंवा शेवटच्या कक्षेत जर 6 इलेक्ट्रॉन असते, याच्या शेवटच्या कक्षेत 6 इलेक्ट्रॉन असते तर त्याची संयुजा 2 म्हटली असते. जर 7 इलेक्ट्रॉन असते शेवटच्या कक्षेत तर संयुजा आपण 1 म्हटली असते. ओके, तर ही कन्सेप्ट आहे संयुजाची, मी बेसिक कन्सेप्ट आहे, तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून मी सांगितली. ओके, आता आधुनिक आवर्त सारणीची रचना कशी आहे ते मी यामध्ये नाही सांगणार. मी तुम्हाला ही जी रचना आहे ती आवर्त सारणीवरूनच सांगतो. पण तत्पूर्वी इथं 2 गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात की 118 आकडा लक्षात घ्या की आवर्त सारणीमध्ये जर तुम्ही पाहिलं आजच्या एकूण 118 मूलद्रव्य अस्तित्वात आहे. किती आहेत? एकूण 118. आणि यांची जी मांडणी आहेत, आता इथं बघा ना, इथं सांगितलं काही महत्त्वाचे मुद्देच बघू. 1 ते 7 आवर्त आहेत आणि 1 ते 18 गण आहेत. आता आवर्त म्हणजे काय, गण म्हणजे काय, हे मी तुम्हाला सांगतो लगेच थोड्या वेळात. आणि आवर्त सारणीमध्ये 4 खंड आहेत बघा. एक आहे एस खंड, एस आहे, पी आहे, डी आहे आणि एफ आहे, असे 4 खंड आहेत. ओके, त्याचबरोबर लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड श्रेणी ही 2 नावं तुमच्याकडे नवीन आहेत. तर बघूयात, आपण आवर्त सारणीच दाखवतो ना तुम्हाला, म्हणजे स्पष्ट होईल. हे बघा, आता ही आवर्त सारणी बघा, आपल्याकडे ही काय एक आवर्त सारणी आहे. आता या आवर्त सारणीमध्ये आपण जर पाहिलं तर लक्षात येईल तुमच्या की बघा ना, काही उभ्या ओळी आहेत आणि काही आडव्या ओळी आहेत. बघा इथं उभ्या ओळी किती? 1 2, बघा ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18.
किती आहेत उभे स्तंभ? 18 आहेत. आणि या उभ्या स्तंभांना काय म्हणतात? गण म्हणतात. म्हणजे आधुनिक आवर्त सारणीत उभे स्तंभ 8 आहेत आणि त्यांना 18 आहेत, त्यांना गण म्हणतात. आणि त्यांना बघा ना, 1 पासून इथं 1 आकडा दिसतोय, 1 पासून इथं 18 आकडा दिसेल तुम्हाला. 1 ते 18 पर्यंतचे त्यांना काय दिलेत? नावं दिलेत. आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकूण 18 आपल्याला गण आहेत आणि त्यांना काय सांगितलं की 1 ते 18 अशी नावं दिलेत. आता आवर्त बघू. आवर्त म्हणजे आडव्या ओळी किती आहेत बघा. ही एक ओळ आहे आडवी, ही दुसरी ओळ तुम्हाला दिसेल, ही तिसरी ओळ दिसेल, ही चौथी ओळ दिसेल, ही 5वी दिसेल, ही 6वी ओळ दिसेल, ही 7वी ओळ दिसेल. म्हणजे आडव्या ओळी किती आहेत? 7 आहेत. 7 आडव्या ओळी आहेत, त्यांना काय म्हटलेलं आहे? आवर्त म्हटले आहे. काय म्हटलेत? आवर्त म्हटलेत. आणि अशी 7 आवर्तने आहेत. त्याचबरोबर आता याचे भाग आहेत. या आवर्त सारणीचे किती भाग केलेत? 4 खंड केलेत महत्त्वाचे. सगळ्यात पहिला एस खंड. आणि एस खंडामध्ये कोण कोण येतात? हे पहिले 2 जे आपले गण आहेत ना, ते एस खंडामध्ये येतात. दुसरा डी खंड. डीमध्ये काय? 3 पासून ते 12 पर्यंत. 3 ते 12 बघा. 3 पासून 12 पर्यंतचे जे काही गण आहेत ते कशामध्ये येतात? डी खंडामध्ये. आणि पी खंडामध्ये काय येतात? 13 पासून 18 पर्यंतचे जे गण आहेत ते पी खंडामध्ये येतात. आणि सगळ्यात खाली 2 आपल्याकडे गोष्टी आहेत, लॅन्थेनाइड आणि ॲक्टोनाइड. आपण मागाशी सांगितलं, हा जो आहे तो एफ खंड आहे. ओके. आता ही झाली रचना आधुनिक आवर्त सारणीची. आता पुढे आपण आणखी काही मुद्देवरती राहिले होते त्यावरती चर्चा करूयात बरं का. आता इथं बघा, आधुनिक आवर्त सारणीमध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपण जर आपण पाहिलं तर इथं बघा ना, आधुनिक आवर्त सारणीमध्ये एका आवर्तामध्ये शेजारी शेजारी असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये थोडासा फरक आढळतो. मात्र दूर असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये खूप सारा फरक असल्याचं आपल्याला दिसून येतं. एका गणातील मूलद्रव्याच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य व प्रवणता दिसून येते. आधुनिक आवर्त सारणीतील गण व आवर्तनाची ही वैशिष्ट्ये मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणामुळे होते. आता ते आपण आकृतीवरूनच व्यवस्थित प्रमाणेपणे आपण बघून घेऊयात. बघा, आकृतीवरून सांगतो तुम्हाला. हे बघा, आता समजा इथं लिथियम आहे, आपल्याकडे 2 मूलद्रव्य आपल्याला या ठिकाणी दिसतील. हे बघा, लिथियम आणि बेरिलियम शेजारी शेजारी एकाच आवर्तनामध्ये आहेत. आता या दोघांचे, लिथियम आणि बेरिलियम या दोघांचे गुणधर्म बऱ्यापैकी थोडेफार सेम असणार आहे, जास्त नाही. पण लिथियमचा जर तुम्ही विचार केला, लिथियम आणि हा आपला झिंक किती लांब आहेत? हे दूर आहेत ना, लांब आहेत. मग त्यांच्या गुणधर्मामध्ये खूप फरक असणार आहे यांच्या गुणधर्मामध्ये. त्याचप्रमाणे लिथियम आणि ऑर्गॉन हे पण किती लांब आहेत बघा, यांच्या गुणधर्मामध्ये सुद्धा खूप फरक असणार आहे. ओके. म्हणजे अशा प्रकारे खूप मोठा लिथियम आणि ॲल्युमिनियम यांचा विचार केला तर यांच्या गुणधर्मामध्ये पण खूप फरक असणार आहे. परंतु एका गणातील जी मूलद्रव्ये आहेत, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबॅडियम, कॅल्शियम वगैरे, ह्या सगळ्यांची गुणधर्म कसे असणार? बऱ्यापैकी सारखे असणार. आणि क्रियाशीलता जी आहे ना, ती वरून खाली वाढत वाढत जाणार. लिथियमपेक्षा जास्त क्रियाशील सोडियम आहे, सोडियमपेक्षा जास्त क्रियाशील पोटॅशियम आहे. म्हणजे गुणधर्म आहेत, क्रियाशील आहेत. शेवटच्या कक्षेत एकच इलेक्ट्रॉन आहे आणि क्रियाशील आहेत हे सगळे. म्हणजे यांचे गुणधर्म जर तुम्ही पाहिले तर सारखेच असणार. एकाच गणातील मूलद्रव्यांचे गुणधर्म हे सारखे असतात, ही गोष्ट लक्षात घ्या. आधुनिक आवर्त सारणीवरून मी तुम्हाला आणखी काही 2-3 गमतीशीर इम्पॉर्टंट गोष्टी सांगतो. बघा मित्रांनो, मगाशी मी तुम्हाला इलेक्ट्रॉन स्वरूपण सांगितलं. आत्ता जे सांगणार आहे ना, ते अतिशय व्यवस्थित समजून घ्यायचे. पहिला मुद्दा बघा, हायड्रोजन. आता मी इथे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहितो बघा. हायड्रोजनच्या शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असणार बाबा? समजा बाबा, हायड्रोजनच्या शेवटच्या कक्षेमध्ये समजा मोठं काढू आपण, हा केंद्र बरं का, आणि ह्या एकच कक्षा आहे आणि एकच इलेक्ट्रॉन. शेवटच्या कक्षेत एकच इलेक्ट्रॉन आहे. ओके, हायड्रोजनच्या. आता आपण लिथियमचा विचार करू. लिथियमची पहिली कक्षा आहे, तिच्यामध्ये ही समजा पहिली कक्षा आहे, तिच्यात किती इलेक्ट्रॉन असणार? ही आणि दुसरी कक्षा समजा. ओके. आता पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात? जास्तीत जास्त 2 बसतात. आता याचा अणु अंक 3 आहे, म्हणजे 3 इलेक्ट्रॉन ॲडजस्ट करायचे. आणि दुसऱ्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असणार? एकच इलेक्ट्रॉन असणार. म्हणजे लिथियमच्या पण शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन. हायड्रोजनच्या शेवटच्या कक्षेत 1 होता, लिथियमच्या पण शेवटच्या कक्षेत एकच इलेक्ट्रॉन आहे. आता आपण सोडियमचा विचार करू. हा खाली सोडियम आहे, त्याचा अणु अंक किती? 11 आहे. आता सोडियमच्या शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन येतात बघू. आता बघा, ही पहिली कक्षा, ही दुसरी कक्षा आणि ही तिसरी कक्षा. आता बघूया तिसऱ्या कक्षेत. पहिल्या दोघांच्या तर शेवटच्या कक्षेत 1-1 इलेक्ट्रॉन येत होता. आता इथे शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन येतात ते आपण बघू. पहिल्या कक्षेत 2 बसतात, जास्तीत जास्त 2 दाखवले. दुसऱ्या कक्षेत 8, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. दुसऱ्या कक्षेत 8 बसले इलेक्ट्रॉन. आता तिसऱ्या कक्षेत किती बघा, ऑलरेडी पहिल्या कक्षेतले 2, ओके,
दुसऱ्या कक्षेतले 8 10 झाले. आता एकूण 11 दाखवायचे म्हणजे 1 राहिला आणि तो एकाला शेवटच्या कक्षेमध्ये लिहूयात. म्हणजे इथे इलेक्ट्रॉनचं रूपन 2 8 1 आणि शेवटच्या कक्षेत एकच इलेक्ट्रॉन आला. तुम्ही बघा हायड्रोजनच्या शेवटच्या कक्षेत 1, लिथियमच्या शेवटच्या कक्षेत 1 आणि सोडियमच्या पण शेवटच्या कक्षेत एकच इलेक्ट्रॉन आला. पोटॅशियमच्या पण शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन येणार. म्हणजे तुम्ही जर बघितलं ना, तुम्ही जर विचार केला तर वरून खाली येताना तुम्ही कुठल्याही गणामध्ये बघा शेवटच्या कक्षेत एकच इलेक्ट्रॉन असणार. म्हणजे पहिला जो गण आहे ना त्याच्या शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन असणार. दुसऱ्या गणामध्ये शेवटच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या गणात शेवटच्या कक्षेत 3 इलेक्ट्रॉन, चौथ्या गणात शेवटच्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन, पाचव्या गणात 5 इलेक्ट्रॉन. म्हणजे गणसंख्या जेवढी असणार ना तेवढे इलेक्ट्रॉन असणार आहे त्याच्या कक्षेमध्ये. आणखी एक प्रश्न तुम्हाला सांगतो इथं, वरून खाली येताना बघा अणूचा आकार. आता अणूचा आकार म्हणजे काय असतो, तुमच्या अणूचा आकार म्हणजे अणूचं केंद्र आणि त्रिज्या यामधलं अंतर. आता अणूचा आकार वरून खाली येत असताना वाढत जातो. कसा वाढत जातो बघा, हायड्रोजनच्या शेवट एकच कक्षा असते म्हणजे हायड्रोजन छोटा. लिथियमच्या किती कक्षा असतात आपण बघितलं, लिथियमच्या 2 कक्षा असतात. म्हणजे वरून येताना कक्षा वाढत गेली. सोडियमसाठी किती कक्षा काढल्या होत्या आपण आत्ताच, 3 कक्षा काढल्या होत्या कारण 11 इलेक्ट्रॉन दाखवायचे आहेत. मग आता वरून खाली येत असताना कक्षा वाढत गेल्या, कक्षांचा आकार वाढत गेला. म्हणजे कक्षांची संख्या वाढत गेली. मग कक्षांची संख्या वाढत गेल्यामुळे वरून खाली येत असताना अणूचा आकार वाढत जातो. आणि त्याचप्रमाणे वरून खाली येत असताना जास्तीत जास्त क्रियाशील होतात. मूलद्रव्यांना जास्तीत जास्त क्रियाशीलतासुद्धा वाढत जाते. हे झालं गणाची गंमत. गणात वरून खाली येत असताना प्रत्येक वेळेस कक्षांची संख्या किंवा कवचांची संख्या वाढत जाते. त्यामुळे वरून खाली येत असताना अणूचा आकार जो आहे ना तो गणामध्ये वाढत जातो. आता आवर्तनामध्ये आपण गंमत बघू. आता बघा आवर्तनामध्ये जर आपण बघितलं, बघा हे पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे, या सगळ्यांचा जर विचार केला. आता पोटॅशियमचा जर विचार केला तर पोटॅशियमच्या शेवटच्या कक्षेत 19 इलेक्ट्रॉन आहेत. नाही सॉरी 19 नाही, अणुअंक 19 आहे. मग आपण एक काम करू, पोटॅशियमपेक्षा आपण यांचा विचार करू, या आवर्तनाचा, तिसऱ्या आवर्तनाचा. म्हणजे आपल्याला आकृती वगैरे काढायला सोपं पडेल तिसऱ्या आवर्तनाचा. बरं का, पहिलं बघा सोडियमचा इथं काढतो बाजूला, 1 2 2 बरं का. सोडियमचा जर आपण पाहिलं, थोडी आकृती मोठी काढतो बघा. सोडियमचा विचार करू. सोडियमची पहिली कक्षा, दुसरी कक्षा आणि तिसरी कक्षा. बरं का, सोडियमचा अणुअंक किती बाबा, 11 आहे. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आपल्या सोडियमच्या, 2. बरं का, 1 2. दुसऱ्या कक्षेत किती, 8. 1 2 3 4 5 6 7 8 आणि तिसऱ्या कक्षेत किती, एकच आला, 2 8 1. म्हणजे शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आला. बरं का, आता आपण मॅग्नेशियमचा अणुअंक किती, 12 आहे. त्याच्या बाजूलाच मॅग्नेशियम आहे बघा, त्याचा अणुअंक 12. मग आपल्या 1 2 3च कक्षा येणार. अणुअंक 12 म्हणजे काय बाबा, पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत किती, 8. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये किती, अणुअंक 12 आहे ना, 2 आणि 8 10 झाले. म्हणजे 2 उरले, 1 आणि 2. आता अणूची संख्या वाढत गेली. आता तिसरा इथं ॲल्युमिनियम आहे बघा. ॲल्युमिनियमचा किती आहे, ॲल्युमिनियमचा अणुअंक जो आहे तो 13 आहे. म्हणजे पहिली कक्षा, दुसरी कक्षा, तिसरी कक्षा झाली. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन असणार. बरोबर ना. म्हणजे बघा 2 आणि 8 8 10 आणि 3 13 झाले. म्हणजे तुम्ही जर पाहिलं कक्षा तर सेमच राहिल्या. म्हणजे या आवर्तनामध्ये तिसरं जे आवर्तन होतं त्या तिसऱ्या आवर्तनामध्ये कक्षांची संख्या 3च राहिली. कक्षांची संख्या 3च राहिली, फक्त अणुअंक जो ना वाढत गेला. संयुजा वाढत गेली. म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढत गेली. मग आता कक्षा 3च असतील बघा ना. सोडियमसाठी पण 1 2 3 कक्षा, त्याच्यानंतर आपला मॅग्नेशियमसाठी पण 1 2 3 कक्षा, ॲल्युमिनियमसाठी पण 1 2 3 कक्षा. मग याच्या आकाराचा काय संबंध आहे, कक्षा जर 3च असतील ना, मग आकार सारखा असेल का याचा, का कमी असेल का जास्त असेल. तर काय होतं माहिती आहे का मित्रांनो, शेवटच्या कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून अणूचा आकार इथं ठरवला जातो. आता बघा ना, पोटॅशियमचा, आता तुम्ही जर बघितलं सोडियमच्या शेवटच्या कक्षेत 1च इलेक्ट्रॉन असतो. त्यानंतर मॅग्नेशियमच्या शेवटच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असतात आणि ॲल्युमिनियमच्या शेवटच्या कक्षेत 3 इलेक्ट्रॉन असतात. हे बघा मित्रांनो, शेवटच्या कक्षेत कमी इलेक्ट्रॉन असेल तर अणूचा आकार जो आहे तो काय असतो, कमी असतो. अणूचा आकार जास्त असतो. शेवटच्या कक्षेत जर का इलेक्ट्रॉनची संख्या कमी असेल तर अणूचा आकार काय असतो, मोठा असतो. ओके. आणि शेवटच्या कक्षेत इलेक्ट्रॉन कमी असेल तर अणूचा आकार काय होतो,
लहान होतं, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही जर का डावीकडून उजवीकडे जात असताना अणूचा आकार वाढतो, अणूचा आकार जो आहे ना डावीकडून उजवीकडे जात असताना अणूचा आकार कमी होतो. इथे जात असताना कमी होतो अणूचा आकार. का कमी होतो? कारण शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते, त्यामुळे अणूचा आकार जो आहे ना तो कमी होत जातो. कारण शेवटच्या कक्षेत इलेक्ट्रॉनची संख्या जितकी जास्त असणार आहे, तितक्या प्रमाणामध्ये शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन अणूच्या केंद्रकाकडे आकर्षित होणार, त्याच्यामुळे तो आकुंचन पावत जाणार आहे. त्यामुळे अणूचा आकार जो आहे ना तो लहान होत जातो. त्यामुळे हे 2 मुद्दे खूप लक्षात घ्या. गणामध्ये वरून खाली येत असताना अणूचा आकार वाढत जातो. का वाढत जातो? कारण कक्षांची संख्या वाढते. आणि आवर्तनातून डावीकडून उजवीकडे जात असताना अणूचा आकार जो आहे ना तो कमी होत जातो. का कमी होत जातो? कारण शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या वाढते. ओके, तर हे काही मुद्दे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत. हे इलेक्ट्रॉन स्वरूपण पण मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे या प्रकारचं, हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर आपण बाकी जे काही मुद्दे आहेत ते आपण पुढच्या अणूचा आकारमानावरती सुद्धा आपण चर्चा केली, की गणातून वरून खाली येत असताना आकार जो आहे तो वाढत जातो आणि डावीकडून उजवीकडे जात असताना आवर्तनामध्ये तो कमी होत जातो. या संदर्भात पण आपण चर्चा केलेली आहे. ओके, धातू आणि अधातू गुणधर्मांवरती किंवा पुढच्या ज्या मुद्द्यांवरती आहे ते आपण उद्या चर्चा करूयात. पण काही प्रश्न पण बघा इथे आहेत, ते आपण बघूयात उद्या. ओके, पुढच्या भागावरती आपण लवकरच व्हिडिओ बनवूयात आणि ती व्हिडिओ बनवल्यानंतर तिची लिंक मी तुम्हाला लवकरात लवकर शेअर करेल. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.